नमस्कार, मी संकेत आवटे. हा व्हिडिओ प्रत्येकाच्या जीवनातला खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तुमचं शिक्षण कितीही असो, एकदम झिरोपासून पोस्ट ग्रॅज्युएशन असो किंवा तुम्ही डॉक्टरेट असाल, प्रत्येकासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. एकदम बेसिक लेव्हलपासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत एकदम सोप्या भाषेत समजावून काही गोष्टी सांगणार आहे. डोक्याला लागलेली परंपरागत जळमाटं सगळी दूर होतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतोय. फक्त लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. हक्कानी सांगतोय, व्हिडिओ आवडला नाही, बिनधास्त डिसलाईक करा आणि बिनधास्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ खराब होता, यामध्ये काही व्हॅल्यू नव्हती. पण जर आवडला तर हक्काने लाईक करा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. सो आता काही गोष्टी मला तुमच्यासोबत क्लिअर करायच्या आहेत. पैसा का असायला पाहिजे किंवा पैसा का वाढायला पाहिजे? पैसा वाढायला पाहिजे याच्या मागं महत्त्वाचं रिझन आहे, जी अमाउंट आत्ता माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये ग्रोथ दिसावी. माझी लाईफस्टाईल मला अपग्रेड करायची आहे. खर्च मला जास्त करायचा आहे. मी पैशासाठी काम केलं तर पैशाने सुद्धा माझ्यासाठी काम करावं. एक बेसिक लॉजिक इथंपर्यंत आलं. बरं, त्या पैशाने वाढावं किती? हा पुढचा प्रश्न निर्माण होतो. पहिली कन्सेप्ट ही तर क्लिअर आहे, की पैसा मी घरात जर पाडून ठेवला ना, काही मजा नाहीये. मी अडकून बसणार आहे. त्याच्यापेक्षा बेटर वे आहे, की त्याला ग्रो होऊ द्यायचं आहे. आता मजेदार काही गोष्टी मला तुम्हाला समजावून सांगायच्या आहेत. बघा, माझ्याकडे आहेत 1 करोड रुपये. एक सिंपल एक्झाम्पल म्हणून आपण घेऊयात किंवा तुम्हाला मी दाखवू पण शकतो इथे. राईट करून दाखवतोय. व्हिडिओ एकदम रॉ घेतोय मी. जास्त एडिटिंग वगैरे यामध्ये बिलकुल होणार नाहीये. जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. याच्यामध्ये जास्त तामझाम मी बिलकुल करणार नाही. एकदम शांत निवांत व्हिडिओ होणार आहे. थोडासा लेंदी होईल कारण आपण कॅज्युअली गप्पा सुद्धा यात मारत जातोय. आपण इमॅजिन करूया एखाद्या व्यक्तीकडे 20 लाख रुपये आहेत. 20 लाख रुपये आहेत ते सुद्धा कॅशमध्ये. पैशाचं महत्त्व फक्त तुम्हाला सांगतोय मी आणि सगळे कन्सेप्ट, सगळ्या गोष्टी माझ्याकडे कॅश पडली आहे, काय करू? माझ्याकडे एफ-डीमध्ये पैसे पडलेत, काय करू? मी खूप जास्त इन्शुरन्स केले, आता काय करू? मी हे स्टॉक बाय केलेत, काय करू? माझे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आहे, काय करू? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळत जाणार आहेत. समजा माझ्याकडे 20 लाख रुपये कॅश पडलेली आहे. आता ही कॅश गेले मागचे वर्ष किंवा 2 वर्षापासून ही माझ्याकडे पैसे पडून आहेत. आता इथून पुढे पण मी त्याला सेव्ह करणार आहे. कॅश आहे, ठेवायची आहे, गडबड नको आहे. समजा मी याला होल्ड करतोय. किती वेळासाठी? 20 वर्षासाठी समजा किंवा 10 वर्षासाठी ॲव्हरेज एक 20 लाख रुपये माझ्याकडे पडून असतात. आता बऱ्याच लोकांची, मी बऱ्याच उद्योगपती लोकांना ओळखतो, बऱ्याच मोठमोठ्या लोकांना ओळखतो, मोठी मोठी कॅशची अमाऊंट पडून असते. आता मला त्यामध्ये जास्त खोलात जायचं नाहीये, पण लक्षात घ्या, आलेला पैसा टॅक्स वाचवण्यासाठी इकडून तिकडून पराक्रम करण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. पण या सगळ्यामध्ये होतं काय तुम्हाला माहिती आहे का? हे पैसे वाचवण्याच्या नादामध्ये आपण काय करतो? टॅक्स वाचवण्याच्या नादामध्ये ती कॅश तशीच ठेवतो. आता मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगतो. समजा 20 लाख रुपये तुम्ही वाचवलेत. आता 20 लाख रुपये जर तुम्ही वाचवताय, त्याला टॅक्स किती येणार आहे हो? एकदम सिंपल माझा सोपा प्रश्न आहे. किती येणार आहे? 20% जरी तुम्ही कॅल्क्युलेट, मी म्हणतोय चला 30% कॅल्क्युलेट करू. तर अप्रॉक्सिमेटली यावर लागणारा जो टॅक्स असेल, तो खूप जास्त झाला तर 5 लाखाच्या आसपास. आता तुम्ही म्हणाल 3 दुनी 6 लाख येतो, तर नाही येत तसं. त्याचं कॅल्क्युलेशन वेगळ्या पद्धतीने असतं. तर मॅक्सिमम 5 लाख रुपये तुम्हाला यावर टॅक्स भरावा लागेल. मग जर माझा हा 5 लाख रुपये टॅक्स जाणार असेल, तर बॅलन्स अमाऊंट किती राहणार आहे माझ्या हातामध्ये? तर अप्रॉक्सिमेटली ते असेल 15 लाख रुपये. मग 5 लाख रुपये तर गेले, 15 लाख रुपये राहिले. सो दॅट हे 15 लाख रुपये व्हाईट करून त्याला टॅक्स भरून उरलेले पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा जाऊ दे ना, कॅशच घरी ठेवतो. हे एक लॉजिक आपल्या आपल्या डोक्यामध्ये असतं. आता मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कॅश घरात ठेवणं, 2 नंबर उद्योग करून, लफडी करून पैसे वाचवणं, हे कम्प्लिटली बंद करून टाका. बघा, म्हणजे फायनान्शियली पण मी व्यवस्थित तुम्हाला ते समजावून सांगतोय आणि प्लस मेंटली पण व्यवस्थित समजावून सांगतो. फायनान्शियली काय फायदा आहे? तर हा जो पैसा आहे ना, हा पैसा आपण ग्रो करू शकतो. कसा हे दाखवतो, पण मेंटली फायदा काय हे पण सांगतो. घरात कॅश ठेवले, काहीतरी लफडं होईल, रेड पडेल, कोणीतरी मागं लागेल, कशाला 100 भानगडी. नंतर ते जर कळालं तर त्याच्यावर 100% एक्स्ट्रा टॅक्स लागतो. म्हणजे तुम्ही 20 लाख रुपये साठवलेत, मग त्याच्यावर 20 लाख रुपये परत एक्स्ट्रा भरावे लागतील, पेनल्टी लागते, त्यावर व्याज लागतो, अनेक गोष्टी असतात. म्हणजे जेवढे वाचवले त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला भरावे लागतात. त्यापेक्षा शांत झोप लागणं गरजेचं आहे. चोरीचं टेन्शन नाही, कोणीतरी धोकाधडीचं टेन्शन नाही, कुठेतरी कोणाकडे ठेवायला द्यायचं टेन्शन नाही. बिनधास्त टॅक्स भरला, निवांत झाला. आता प्रश्न निर्माण होतो, की 15 लाख तर साहेब वाचत होते ना आपले, तिथं मी 20 लाख रुपये वाचवले, याचं काय होणार? ते आता मी तुम्हाला एक्सेलमध्ये व्यवस्थित समजावून सांगतो. बघा, जर समजा मी ही इन्व्हेस्टमेंट केली, कुठे केली, किती केली, कशी केली, हे पण मी तुम्हाला दाखवतो. आता फॉर एन एक्झाम्पल इथंच आपण जाऊयात आणि जी एक्सेल मी तुमच्यासाठी बनवली याला मी मंथ वाईज करतो. हा जो कॉलम तुम्हाला दिसतोय ना, हा पहिला कॉलम आहे
इयरचा, हा कॉलम आहे मंथचा. सो ही अमाऊंट आहे इन्व्हेस्टेड अमाऊंट, राईट. सो इन्व्हेस्टेड अमाऊंटला जर मी वर गेलो इथे, तर मला पहिली गोष्ट कळेल, मला इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे, 15 लाख रुपयांची. 1 2 3 4 5. सपोज मला 12% रिटर्न मिळत आहेत, अति जास्त मोठ्या रिटर्नची अपेक्षा मी ठेवत नाही. 12% रिटर्न जरी मिळाले, इयर वाईज मी याला परत कन्वर्ट करून टाकतो, जेणेकरून आपल्याला इयर वाईज बघता येईल. माझी अमाऊंट किती होती, तर 20 लाख रुपये होती. फक्त याला 12% मिळत आहेत. पहिलं वर्ष पूर्ण झालं, 16 लाख रुपये झाले. दुसरं वर्ष 19 लाख. तिसऱ्या वर्षात 21.5 लाख रुपये. मी 10 वर्ष पैसे पाडून ठेवणार होतो. अप्रॉक्सिमेटली मी तर 10व्या वर्षाला जेव्हा इथे येतो ना, तेव्हा बघा 49 लाख रुपये झाले. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 50 लाख रुपये. पण अजून एक ब्युटी तुम्हाला दाखवतो बघा. आपण म्हणतो ना, एखाद्या टक्क्याने काय फरक पडतो, सगळ्याच गोष्टी क्लिअर करणार आहे. एखाद्या टक्क्याने काय फरक पडतो, चला इथं 12 मिळतात, 13 मिळतील, जाऊ दे ना, कशाला टेन्शन घ्यायचं. जसं मी याला स्ट्रेच करत पुढे जातोय, आता समजा मी इथं आलो, हे जर आकडे तुम्ही बघितले तर 10 वर्षांमध्ये म्हणजेच 120 महिन्यानंतर 12% व्याजदराप्रमाणे माझी अमाऊंट झाली 49.50 लाख रुपये. ऑलमोस्ट 50 लाख रुपये. अजून 10 वर्ष मी पुढे जातोय, 1,63,63,00,000 रुपये. घरामध्ये जर कॅश ठेवली असते ना, 15च राहिली असती, 20च राहिली असती, 1 कोटीच राहिली असती, जेवढी ठेवणार तेवढीच राहणार, बदल काहीच होणार नाही. पण त्याची व्हॅल्यू ऍक्च्युली डिग्रेड होत जाणार, त्याच्याबद्दल पण बोलतोय, ज्याला म्हटलं जातं इन्फ्लेशन. आता इथे मजेदार गोष्ट बघा, 30 वर्षानंतर माझ्या 15 लाखाचे 5.5 कोटीच्या आसपास अमाऊंट जाते. आता 5,39,00,000 रुपये मला इथं अमाऊंट दिसत आहे. आता याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, फक्त 1%चा फरक. 5,39,00,000 काय होतात, जर मी याला 13% केलं तर 5,39,00,000च्या ऐवजी 7,25,00,000 रुपये झाले. ही आहे ब्युटी. ऑलमोस्ट जो डिफरन्स आहे ना, तो 2 कोटीच्या वर जातो. मग याचं कारण काय, तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. ही जी अमाऊंट आहे ना, एकदा मोठी होत गेली ना, त्याला 1-1% सुद्धा ग्रो करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. याला 14% करून बघतो मी, 9,76,00,000 रुपये. याला मी 15% करून बघतो, याची अमाऊंट होते डायरेक्ट 13,13,00,000 रुपये. मी अनरिअलिस्टिक असं काही रिटर्नची अपेक्षा ठेवली का हो? मी तुम्हाला 100%, 200%, महिन्याला डबल करा, 6 महिन्याला डबल करा, असं काही म्हणतोय का? हे जे रिटर्न आहेत हे वर्षाचे रिटर्न आहेत, हे पण लक्षात घ्या. इंटरेस्ट पर इयर. माझी अमाऊंट प्रत्येक वर्षाला 15%नं ग्रो झाली, तरी सुद्धा मी एवढे मोठे रिटर्न जनरेट करू शकतो. 10 वर्ष जे मी होल्ड करणार होतो ना, 20 लाख रुपये ब्लॅकचे माझे कॅशमध्ये ठेवलेले वाचवून 66 लाख रुपये झाले. भले मी 15 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, तरी सुद्धा मोठी अमाऊंट वेगळी गुंतवणूक करण्याची गरज नव्हती. त्यामुळे ब्लॅक करणं, 2 नंबर करणं, ते आता पैसे साठवून कोंबून कुठेतरी ठेवणं, हे उद्योग कम्प्लिटली बंद करून टाका. कारण काय होतं, त्याच्यामुळे अननेसेसरी कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात, टेन्शन वाढत जातात. बऱ्याच आपल्या महिला मंडळ आहेत, छोट्या छोट्या नोटा कोंबून ठेवायच्या, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये असेच पडलेले असतात डब्यात वगैरे. नो डाऊट तो ब्लॅक मनी होत नाही, पण तो पडून राहिला ना, पैसा जेव्हा तुमचा पडून राहतो तेव्हा तो तुमच्यासाठी काम करणं बंद करतो. माझं सिंपल मत आहे, ज्या गोष्टीसाठी आपण काहीतरी करतो ना, त्या गोष्टीनं सुद्धा तुमच्यासाठी तेवढेच एफर्ट घेतले पाहिजेत. आणि रिलेशनमध्ये सुद्धा असंच असतं. जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी करत असतो, आपल्या फॅमिलीसाठी आपण काहीतरी करत असतो, तर आपली अपेक्षा काय, तर आपल्या फॅमिलीने सुद्धा आपल्यासाठी काहीतरी करावं, आपल्यासाठी सुद्धा फॅमिलीने चांगल्या गोष्टी कराव्या, चांगल्या उद्देशाने कराव्या, जी सेम गोष्ट आम्ही त्यांच्यासाठी करतोय. पण आता यात प्रॉब्लेम हा असतो की एक माइंडसेट, टिपिकल माइंडसेट आपला बनलेला असतो, तो पहिला आपल्याला मोडून काढायचा आहे. हे आपल्याला कळालं. 1%नं काय फरक पडू शकतो, हे आता तुम्हाला कळालं. तिसरा प्रश्न आता हा असेल की साहेब वाढले कितीनं पाहिजे. एक सोपं उदाहरण सांगतो, कुणाचं काही ऐकण्याची गरज नाहीये. 1 2 3 4 5 ज्या गोष्टी, ज्या वस्तू आठवतात त्या पेपरवर लिहा. त्याचे जुने दर काय होते एवढंच लिहून काढा. म्हणजे कदाचित 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी जे त्याचे रेट्स होते ते एकदा लिहून काढा. म्हणजे तुम्हाला कळेल की त्याचा आधीचा दर काय होता. मग तो कदाचित 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वीचा रेट तुम्हाला समजेल. आता यानंतर त्याची होणारी व्हॅल्यू काय आहे ते तुम्हाला बघावं लागेल. फॉर एक्झाम्पल, आता जर त्याची व्हॅल्यू 1 लाख रुपये आहे, कदाचित 5 वर्षापूर्वी त्याची 50,000 व्हॅल्यू असेल, 60,000 असेल. म्हणजेच त्याच्यावर वाढलेला रेट, त्याची झालेली ग्रोथ, वाढलेली महागाई म्हणजेच इन्फ्लेशन, हे तुम्हाला इथनं कळणार आहे. मी सांगू का, सरकारी आकडे सांगतात 6 ते 7% महागाई वाढते. माझ्या मताप्रमाणे ॲव्हरेज महागाई 8 ते 10% दरम्यान वाढते. म्हणजे तुमचा पैसा मिनिमम 10% ग्रो करायला पाहिजे. आता हे असं मी का म्हणतोय, हे तुम्हाला मी सांगतो.
आता समजा एक तुम्हाला बाईक विकत घ्यायची आहे. या बाईकची किंमत आहे 1,00,000 रुपये. कुठली बाईक आहे? XYZ. तुम्हाला आवडते ती बाईक. लक्षात घ्या तुम्ही. 1,00,000 रुपयाची ही बाईक झाली. ही 1,00,000 रुपये किंमत आज आहे. पुढे पण आफ्टर 1 इयर त्याची व्हॅल्यू काय असेल? 1,00,000 रुपये असेल? नसेल. त्याची व्हॅल्यू कदाचित 1,10,000 रुपये असेल, म्हणजे 1.10 लाख रुपये. याचाच अर्थ किती रुपयांनी ही प्राइस वाढली? तर अप्रॉक्सिमेटली 10,000 ही प्राइस वाढलेली आहे. याचाच अर्थ 1,00,000च्या 10,000 वाढणं म्हणजे 10% ग्रोथ यामध्ये झाली. पण आता माझा एक प्रश्न तुम्हाला हा असेल की ही बाईक घ्यायची आहे, बरोबर, पुढच्या वर्षी घ्यायची आहे, म्हणून तुम्ही 1,00,000 रुपये साठवून ठेवले आत्ता आणि ते बॅगेत ठेवले. याचा अर्थ काय झाला? 1,00,000 रुपये आहेत तसेच राहिले, पण बाईकची किंमत मात्र 1,10,000 झाली. म्हणजे तुम्ही बाईक विकत घेऊ शकणार का? 100% नाही. मग मला काय करावं लागेल? याची करावी लागेल गुंतवणूक, म्हणजेच इन्व्हेस्टमेंट. जर तुम्ही ही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केली आणि आहे ही अमाऊंट जर तुम्ही ग्रो करवली तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. दॅट इज कॉल्ड इन्फ्लेशनला बीट करणं. जर तुम्ही महागाईला प्रॉपर बीट करू शकत असाल देन आणि देनच तुम्ही तुमच्या अमाऊंटला जस्टिस देताय. महत्त्वाची गोष्ट काय? तर हे पैसे आपल्याला असेच पाडून ठेवायचे नाहीत. जर ते तुम्ही ठेवत असाल तर खूप मोठा धोका तुम्ही स्वतःबरोबर आणि स्वतःच्या पैशाबरोबर देताय. एवढं लक्षात राहायला पाहिजे. सो दॅट माझी कन्सेप्ट ही क्लिअर झाली की मला माझे पैसे पाडून ठेवायचे नाही आहेत. किती टक्क्यांनी ग्रो करायचे आहेत? ऑलमोस्ट 8 ते 10% ग्रोथ खूप मिनिमम, बेअर मिनिमम मला दिसायला पाहिजे, म्हणजे माझ्या पैशाचं व्हॅल्युएशन डाऊन नाही झालं पाहिजे. आता यात वेगवेगळे कॅच असतात. काय कॅच असतात? मी कुठल्या गोष्टींसाठी पैसे साठवतो? जर तुम्ही शिक्षणाचा खर्च बघितलात तर तो अप्रॉक्सिमेटली 15% आसपास ग्रो होतोय. जर तुम्ही हेल्थ केअर म्हणजेच जर तुम्ही दवाखाना, आजारपण याचा खर्च बघितलात तर तो अप्रॉक्सिमेटली 14% ग्रो होतोय. जर तुम्ही फळभाज्या किंवा पालेभाज्या यांच्याकडे बघितलात तर त्याची ग्रोथ अप्रॉक्सिमेटली 24% 25% होते. म्हणजेच 4 वर्षात ऑलमोस्ट डबल होतोय खर्च तो. मग याचा अर्थ तुम्ही हे प्लॅनिंग कशासाठी करताय? प्रत्येक गोष्टीचा प्लॅन असायला पाहिजे. मोठे गोल मी काय ठेवतोय? माझ्या मुलांचं शिक्षण, माझी मुलं फॉरेनला जाणार, ब्ला ब्ला ब्ला, या सगळ्या गोष्टी, आणि माझ्या खर्चाला एवढी अमाऊंट पाहिजे. मान्य. मी लग्न करणार आहे, मुलांचं लग्न करणार आहे, त्याचा खर्च एवढा असणार आहे, त्याचं इन्फ्लेशन किती वाढतंय तुम्हाला माहिती आहे, म्हणजे त्या वेळची अमाऊंट काय असेल हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मला कार घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, बंगला, गाडी, XYZ, जे जे काय तुम्हाला घ्यायचं आहे लिस्ट काढा. आजची व्हॅल्यू, त्याचं इन्फ्लेशन किती आहे सगळ्या जगाला माहिती आहे. गुगल करा, तुम्हाला मिळेल की औषधाचं इन्फ्लेशन काय असतं, मेडिकल एक्सपेन्सेस किती आता होतात, ते किती होऊ शकतात, लग्नाचा आता खर्च काय असतो, लग्नाच्या खर्चासाठी म्हणजे काय जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला लागतात, मंडप फिंडप, तर याची ग्रोथ पर इयर किती न होते इन्फ्लेशनची. हे सगळे आकडे ऑलरेडी आहेत. जास्त डोक्याला ताण नको. 10% लावा सगळ्याला. इन्फ्लेशनचा आकडा काढा. भविष्यात लागणारी अमाऊंट समजून घ्या. बिनधास्त काम होऊन जाईल. आता घराचं म्हणाल तर 7, 8, 9% दरम्यान घराची महागाई वाढत असते. म्हणजे आज जे घर 1 कोटीला मिळतं ते पुढच्या वर्षी तुम्हाला ॲव्हरेज 1 कोटी, 5 लाख, 6 लाख, 7 लाख, 8 लाख, 9 लाख, 10 लाख या दरम्यान मिळणार. ॲव्हरेज आपण 8% पकडतोय, विच इज 8%, म्हणजेच 8 लाखानं ग्रोथ तिथं होऊ शकते. त्याचा वापर तुम्ही इथं करू शकता. सो ॲव्हरेज इन अँड ॲव्हरेज सगळ्याला 10% जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं ना, मग जे हायर साईडला आहेत आणि जे लोअर साईडला आहेत, ॲव्हरेज आउट सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि त्याचा उपयोग तुम्हाला करून घेता येईल. सो इथंपर्यंत मला क्लिअर झालं. आता याच्या पुढं गोल बेस्ड प्लॅनिंग कसं असायला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय. बघा, हे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. आता इथं समजा मला माझ्या मुलांचं शिक्षण करायचं आहे, मी इथं लिहिलं की एज्युकेशन KG पासून 5वी पर्यंत जे माझ्या मुलगीचा खर्च येणार आहे, प्रत्येक वर्षाला 50,000 खर्च, 3.5 लाख रुपये तो खर्च झाला. 6वी ते 10वी 50,000च खर्च, 2.5 लाख रुपये झाला. 11वी 12वी 1-1 लाख रुपये पर इयर, म्हणजे मी 2 लाख खर्च करणार. ग्रॅज्युएशनला 3 वर्ष लागणार आहेत आणि प्रत्येक वर्षाला 1.5 लाख रुपये खर्च येणार, 4.5 लाख रुपये झाला. पोस्ट ग्रॅज्युएशन प्रत्येक वर्षाला 2.5 लाख रुपये खर्च येणार, 5 लाख रुपये झाला. लग्न करायचं आहे 28व्या वर्षी 10 लाख रुपये खर्च करायचे, ते इथं झाले. ओव्हरऑल 27 लाख रुपये मला पाहिजेत. हे झालं बेसिक गोल. एक मध्यमवर्गीय, लोअर मिडल क्लास हे प्लॅनिंग करेल. आता तुम्ही म्हणाला, हो माझ्या मुलग्याला खूप मोठं शिक्षण देणार, माझं लग्न 50 लाख रुपये खर्च करणार, काही हरकत नाही, बिंदास्त करा, हे आकडे चेंज करा आणि त्याप्रमाणे तुमचा प्लॅन बदलून घेऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल याचं जर मी कॅल्क्युलेशन बघितलं तर मी 3,000ची SIP करतोय समजा. मल्टिपल ऑप्शन आहेत. इथंही SIPची अमाऊंट तुम्हाला दिसेल आणि दरवर्षी मी 10%नं ग्रो करत जातोय. मग हे जर माझं टार्गेट असेल तर हे यातून पूर्ण होतं का? तर डेफिनेटली होतं. बघा,
हे 50,000 काढले, इथं 1 लाख रुपये काढले, 1.5 लाख रुपये काढले, पोस्ट ग्रॅज्युएशनचे 2.5 लाख रुपये काढले. अशा प्रकारे मी ते खर्च बाहेर काढत गेलो आणि शेवटी इथं 1 कोटी रुपये काढले. लग्नाला किती पाहिजे होते? चला 25 लाख रुपये आपण धरू. 1, 2, 3, 4, 5. सो लग्नाचा खर्च एवढा मोठा करणे हे मला तरी पर्सनली पटत नाही. बाकी तुम्हाला आवडत असेल, ऑब्व्हियसली खर्च करावा. कोणाचा डिसिजन कसा असेल तो प्रत्येकाचा स्वभाव आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. सो ज्याला जे आवडेल त्यानं ते करावं, कारण त्यांचा पैसा असणार आहे. सो गुंतवणूक होते माझी इथं 28व्या वर्षापर्यंत फक्त 48 लाख रुपये. पण टोटल जे रिटर्न मला साहेब मिळत आहेत ना, ते ओव्हरऑल जर तुम्ही कॅल्क्युलेट केले, हे 42 लाख रुपये, हे 1,75,00,000 रुपये, 2,18,00,000 रुपये मी बाजूला काढत आहे. हे सिंपल लॉजिक आहे. आता यानं होतं काय, की फक्त मी 3,000ची गुंतवणूक करतोय. पगार माझा 10% वाढतोय म्हणून मी गुंतवणूक पण 10% वाढवतोय. पहिल्या वर्षी 3,000, दुसऱ्या वर्षी 3,300, तिसऱ्या वर्षी 3,600, असं करत 10% मी पुढं वाढवत जातोय. म्हणजे काय, सगळी कामं पण झाली आणि पैसे पण साहेब शिल्लक राहिले ना. म्हणजे 1,75,00,000 रुपये शिल्लक राहिले. चला लग्नाचा एक विषय जर मी हा बाजूला काढून टाकला, 2 कोटी रुपये शिल्लक राहिले. या 2 कोटीचं काय करायचं तुम्ही ठरवू शकता. मग घराचा प्लॅन करायचा आहे, XYZ करायचा आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता. जेवढ्या लवकरात लवकर हा प्लॅन सुरू कराल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. मग तुम्ही म्हणाल सर याचं टॅक्सेशनचं काय असतं? बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये ते आहे बरं का, टॅक्सेशनचं काय असतं? बिलकुल घाबरण्याची गरज नाही आहे. अनेक मार्ग आहेत यावर. म्हणजे तुम्ही जर आम्हाला कॉल केला ना, 100 मार्ग सांगेन. कायदेशीररित्या खूप चांगला टॅक्स वाचवता येतो, टॅक्स सेव्ह करता येतो, बचत करता येते, टॅक्स कमी भरावा लागू शकतो. लपवण्यापेक्षा, लबाडी करण्यापेक्षा बेटर वे आहे शांतपणे चांगली लाईफ जगून आपण चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून चांगले रिटर्न जनरेट करू शकतो. आणि हे सिंपल आहे. आपण धावतो कुठे माहिती आहे का? 1-2 वर्षात करोडपती व्हायला गरज नाही आहे. 1000 पटीने पैसे वाढले पाहिजेत, 5 पटीने. आता कालच मी एका कॉलवर बोलत होतो, आमच्या क्लायंटचा कॉल एका होता. ते म्हणाले सर मला या वर्षभरात 4-5 पटीने करून द्या. अरे म्हटलं हलवा आहे क्या? कसं शक्य आहे? एका वर्षात 4-5 पटीने पैसे वाढवून पाहिजेत तुम्हाला? नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. हां, देवदयेनं झालं, परफॉर्मन्स चांगला झाला मार्केटचा, डबल झाले, ट्रिपल झाले, पॉसिबल आहे. पण 10% आणि 5% गेन पण पॉसिबल आहे जर मार्केट चांगलं परफॉर्म नाही केलं तर. सो या केसमध्ये आपण प्रिपेअर्ड काय असायला पाहिजे? लोअर साईडला 12% 15% आपण टार्गेट ठेवायचं. पण आता 12% 15% टार्गेट असताना लास्ट इयरचा गेन जर तुम्ही बघितलात, 40-50-50%ची मुवमेंट आहे, 70% स्मॉल कॅपची मुवमेंट झाली. मग या केसमध्ये सगळे लोक खुश आहेत की सर 15 टार्गेट ठेवलं होतं आपल्याला तर 70 मिळाले. वेल अँड गुड, ज्यावेळी मिळेल एन्जॉय कराच. पण ज्यावेळी मिळत नाही, आता समजा यावर्षी मार्केट खूपच जास्त स्ट्रॉंग धावत नाहीये, थोडंसं ठीकठाक सुरू आहे आता गेले 3-4 महिने जर तुम्ही बघितलात तर. मग या केसमध्ये रडायचं काही कारण नाही, कारण टार्गेटच आपलं 15% आहे. ते जर पूर्ण झालं बस आहे. बरं कधी नाही होणार, मागच्या वर्षी तर 70 घेतलेत, यावेळी 5% जरी मिळाले तरी काय हरकत नाही. ॲव्हरेज जर काढलं तुम्ही 36-37% येतं. म्हणजेच रिटर्न ऑब्व्हियसली मिळतात. ओव्हर स्मार्ट जर बनायला गेलात, मार्केटपेक्षा सुप्रीम बनण्याचा प्रयत्न वगैरे केलात तर काहीही होणार नाही. यासाठी प्रॉपर ॲडवायझरची गरज असते. अजून काय करायचं नाही आपल्याला, तर अशा इन्शुरन्स प्रोडक्टमध्ये गुंतवणूक करायची नाही आहे जिथून तुम्हाला रिटर्न मिळतात. बऱ्याच लोकांना काय वाटतं माहिती आहे का, इन्शुरन्स प्रोडक्ट जे आहेत ते रिटर्न मिळण्यासाठी आहेत. बिलकुल नादी लागू नका. इन्शुरन्समधून पैसा परत नाही मिळाला पाहिजे. हा, काही स्कीम आहेत चांगल्या आहेत, FDच्या हिशोबाने तुम्ही त्याचा विचार केला तर गुड आहे, त्याचा विचार आपण करू शकतो. एक छोटीशी अमाऊंट त्यामध्ये टाकू शकतो. मेजर अमाऊंट कुठल्या तरी मोठमोठ्या पॉलिसीमध्ये टाकून द्यायची. सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे हा. कधीही करू नका. माझ्याकडे सुद्धा इन्शुरन्स आहे, मी सुद्धा देऊ शकतो, कुठलाही इन्शुरन्स मी देऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की कुठला इन्शुरन्स क्लायंटच्या गळ्यामध्ये मारायचा. आणि जे लोक इन्शुरन्स एजंट असतील, प्लीज जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर दोन्ही गोष्टींचा विचार करा. क्लायंटचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे, नंतर आपला फायदा. आपल्या बिझनेसमध्ये जर तुम्ही हे बघाल की मी कसा मोठा होईल, तुम्ही आयुष्यात कधीच मोठे होणार नाहीत. ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही आहात, जिथं जिथं तुम्ही सर्व्हिसेस देताय, कोणीही असेल, साधं कपड्याचं तुमचं दुकान असो, किराणा मालाचं असो, किंवा छोटासा नारळाचं ठेला तुम्ही लावत असाल एखाद्या मंदिराच्या बाहेर, तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे की कस्टमर कसा आनंदी राहील, जेणेकरून तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली ग्रो होतो. जिथं कस्टमर आनंदी, तिथं तुमचा बिझनेस आनंदात चालतो. सो दॅट आता आपल्याला काय करायचं आहे की अशा प्रोडक्टमध्ये गुंतवणूक करायची नाही जो तुम्हाला इन्शुरन्सच्या नावाखाली रिटर्न देतोय म्हणून सांगतोय. ही पहिली गोष्ट क्लिअर झाली. म्युच्युअल फंडमध्ये, स्टॉकमध्ये जी आपण गुंतवणूक करतो ती लॉंग टर्म होरायझननं असायला पाहिजे आणि ज्यावर टॅक्स लॉंग टर्म कॅपिटल गेन असतो, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन नाही. हे लक्षात राहू दे. कारण जेव्हा जेव्हा आपण लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये विचार करायला लागतो तेव्हा समजून जायचं शॉर्ट टर्म 20% लागतो आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन फक्त 12.5%. लॉंग टर्म म्हणजे कधी? 1 वर्षानंतर लागलेला टॅक्स. 1 वर्ष होल्ड करा, त्याच्या पुढच्या वर्षी 10 वर्षांना, 2 वर्षांना, 1 वर्षानंतर जे काही विकाल त्यावर तुम्हाला फक्त 12.5% टॅक्स लागणार आहे. हे मला क्लिअर झालं. आता याच्या पुढची मजेदार गोष्ट काय आहे, समजा मी FD केली
आणि माझा टॅक्स ब्रॅकेट आहे 30%चा किंवा 20%चा. 20% असेल तर एफ मधून मिळणाऱ्या रिटर्नवर 20% टॅक्स लागणार आहे. आता ती पण गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. आपण इमॅजिन करूया एफ डी केली. एफ डीला मला इंटरेस्ट मिळणार आहे 8%. मी ही सगळी खालची अमाऊंट टेम्पररी काढून टाकतोय. 8% मिळत असताना मी जी गुंतवणूक करणार आहे ती गुंतवणूक किती करणार आहे, ती अप्रॉक्सिमेटली इथं मी लिहितोय 3,000 वगैरे केली. याची व्हॅल्यू झाली समजा 37,000 रुपये, किंवा इथं मी हवं तुम्हाला तर 12 महिने मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करतो, विच इज 12 लाख रुपये माझी इन्व्हेस्टमेंट होणार आहे. मग त्याची व्हॅल्यू समजा 12,61,000 झाली. जर ही व्हॅल्यू 12,61,000 होत असेल तर यावर तुम्हाला टॅक्स 30% लागणार, जो तुमचा वरचा गेन आहे, व्याज आहे त्या व्याजावर. समजा तुम्ही 1,00,000 रुपये कमवले, मी इथं आकडे लिहितोय 1, 2, 3, 4, 5, 1,00,000 रुपये मी कमवले. यावर जो मला टॅक्स लागणार आहे हा लागणार आहे 30%. आता हे 30% टॅक्स म्हणजे 30,000 रुपये माझा टॅक्स जाणार आणि माझ्या हातामध्ये किती शिल्लक राहणार, तर 70,000 रुपये शिल्लक राहणार. ही कॅल्क्युलेशन कशाचं झालं, एफ डीचं झालं. पण यालाच मी जर कॉपी पेस्ट केलं स्टॉक सोबत अशा प्रकारे, आता फॉर एक्झाम्पल पहिला मला याला कॉपी करू द्या, कॉपी करून मी इथे याला पेस्ट करतो. बरं चला, होत नाहीये. समजा मी इथं हे कॉपी पेस्ट करत घेऊन आलो सगळं. तर या केसमध्ये होणार काय, तर मी इथं लिहितोय फक्त एम एफ, आपण समजू हे म्युच्युअल फंड आहे. पण इथं जो टॅक्स लागणार ना साहेब, तो फक्त मला 12.5% लागणार, विच इज 12,500, आणि खिशात राहणार 87,500. पण जर प्रॉफिट माझं 1,00,000 असेल तर टॅक्स 0 लागतो. म्हणजे 1,25,00,000च्या आत जर तुमचा इन्कम असेल तर टॅक्स 0 असतो, कुठल्याही प्रकारे टॅक्स लागत नाही. याचाच अर्थ सिम्पली समजून जायचं की एफ डी पेक्षा म्युच्युअल फंड कितीही बेटर, स्टॉक कधीही बेटर. एफ डी ही जी गोष्ट आहे ही इमर्जन्सी फंडसाठी आहे. लोक काय करतात, इमर्जन्सी फंड मेजर असतो. आता माझे क्लायंट आहेत, त्यांच्याशी माझं एक मध्ये बोलणं सुरू होतं. त्यांनी आमच्याकडे 25 लाख रुपयाची रेशमी थ्रू इन्व्हेस्टमेंट आहे. तर ओव्हरऑल त्यांच्याकडे 1.5 कोटी रुपये एफ डीमध्ये आहेत, तरी 25 लाख रुपये इकडे आहेत. ज्यावेळी मला हे कळालं त्यावेळी त्यांना मी सांगितलं, गेल्या 2 वर्षातले रिटर्न काय सर तुमचे, तर त्यांनी सांगितले एवढे एवढे रिटर्न आहेत. आता मी ते सांगणार नाही तुम्हाला, रिटर्न खूप हेवी होते. म्हटलं ते जर आता तुम्ही इकडे ठेवले असते, तुमचं घराचं प्लॅनिंग इझिली झालं असतं. घराचे सगळे पैसे कॅशमध्ये काढून प्रॉफिटमधनं घर घेऊ शकला असतात. एवढी मोठी तुमची अमाऊंट होती जी एफ डीमधून ग्रो झालेली नाही. एफ डीवरचा टॅक्स तुम्हाला दर वर्षाला भरावा लागतो, पण इथला टॅक्स दरवर्षी भरण्याची गरज नाही. जोपर्यंत तुम्ही विकत नाही तोपर्यंत टॅक्स नाही. एफ डी काढा, ठेवा, काही करा, दर वर्षाला तुम्हाला गेन भरावा लागतोच कुठल्याही परिस्थितीमध्ये. खूप साऱ्या गोष्टी आहेत. बरेच लोक म्हणतील जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करतो. जमिनीची ग्रोथ ही असते 8 ते 10%. जर तुम्हाला त्यामधलं नॉलेज असेल तो एक वेगळा बिझनेस आहे. तेवढे स्किल तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली तुम्ही ते वापरू शकता, जमीन विकत घेऊ शकता. पण त्या जमिनीचा दर हा वाढत जाणारा असायला पाहिजे आणि त्या लेवलचा अनालिसिस तुमचा असायला पाहिजे. आपण स्वस्तातली घेतो, कुठेतरी कोपऱ्यात जाऊन घेतो आणि त्याची ग्रोथ होत नाही, किंवा एकदम सेंटरला घेतो, त्याची पण ग्रोथ फास्ट होत नसते, परिणामी पैसा अडकून पडतो. त्यात आणि लिटिगेशन्स या त्या सगळ्या भानगडी. जेव्हा मोठमोठे बिझनेसमॅन मोठी मोठी घरं घेतात ना, त्याच्यामागं रिझन असतं, कारण त्यांना गेन वाचवायचा असतो. कॅपिटल गेन जो करोडो रुपयांचा आहे तो आमचे मोठे क्लायंट्स आहेत. सो त्या क्लायंटना त्यांचा टॅक्स वाचवण्यासाठी सुद्धा आम्ही ते सजेस्ट करतो की तुम्ही एखादं मोठं घर विकत घ्या, परत ते सेल आउट करायचं. त्याला बरेच मार्ग आहेत. लिगल मार्गाने टॅक्स खूप चांगला वाचवता येतो. फक्त काय, आता ते सांगत बसण्यात काहीच पॉईंट नाहीये. पहिला तुम्ही त्या लेवलला या, मोठी अमाऊंट कमवा. वाचवायचं कसं, त्यासाठी आम्ही आहोत. लिगल मार्गाने, इलिगल मार्गाची बिलकुल सुद्धा यामध्ये गरज नाही. तुम्हाला जी मदत हवी असेल आम्ही करू, या नंबरला कॉल करा गुंतवणूक करण्यासाठी. सोबतच आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. बऱ्याच लोकांसाठी हे सगळं नवीन आहे, त्यांना अजून थोडंसं बूस्ट करायचं आहे आम्हाला. सो आम्ही एक युनिक काय म्हणू शकतो आपण त्याला, प्रोग्राम लॉन्च करतोय की वेगवेगळ्या सिटीमध्ये जायचं, तुमच्यासाठी सेमिनार घ्यायचे, तुम्हाला माहिती द्यायची, तुम्हाला भेटायचं. हा एक प्लॅन मी सुरू केला आणि त्याची सुरुवात आता कोल्हापूरपासूनच आम्ही करतोय. 29 तारखेला आमच्या ऑफिसचं ओपनिंग करतोय आणि त्याच चांगल्या मुहूर्तावर, रविवार आहे याच महिन्यामध्ये, सप्टेंबर 29ला, मला अपेक्षा आहे की तुम्ही कोल्हापूरला यावं. कोल्हापूर भागातले असाल तर वेल अँड गुडच आहे, तुम्हाला पण मी भेटेनच. सो एक सेशन आपण करूयात, मस्त एकमेकांना वेळ देऊयात, भेटूयात. तो दिवस आपला असेल पूर्ण. ऑफिसला पण व्हिजिट करा आणि बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस तिथं करणार आहोत. एक सेशन पण आपण घेणार, 3-4 तास आपण त्यावर डिस्कस करणार. प्रोव्हाइडेड रिफ्रेशमेंट वगैरे सगळं असेलच इथे. सो दॅट डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे, तो फॉर्म भरा आणि तुम्हाला आमच्याकडून कॉल येणारच आहे. मग तुम्ही आमचे इन्व्हेस्टर असो किंवा नसो, प्रत्येकाला मला भेटायचं आहे. आणि इन्व्हेस्टर आहेत त्यांना तर आमच्याकडून सगळ्यांना मेसेजेस जाणारच आहेत. आणि तुम्ही तर हक्काने यायचं आहे, कारण आपलं नातं ऑलरेडी जोडलं गेलेलं आहे. आशा करतो तुम्ही याल. 29 तारखेला आपण भेटूच यात. डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे, बाहेरून जरी असलात तरी सुद्धा भरू शकता इफ पॉसिबल. जर तुम्हाला यायला जमणार असेल तरच भरा. कारण काय होतं, बरेच लोक येतो म्हणतात
आणि अचानक नाही चला फ्री आहे म्हणून बघूया करूया असं असतं. त्यापेक्षा बेटर आहे की बऱ्याच लोकांची संधी हुकते त्यामुळे. समजा एक 10-20 लोकं 50 लोकं नाही आले, तर त्याच्याऐवजी जे दुसरे 50-60 लोकं येणार होते त्यांची संधी हुकते यामध्ये. म्हणून म्हटलं की 500 लोकांपर्यंत आम्ही लोकांना बोलवणार आहोत. सो अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर तो फॉर्म भराल आणि आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्काने करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.